गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विघ्नेशानमुनी गुरुसस्मरुनी लक्ष्मीस आवाहिले। आम्ही गुंतवणूकशास्त्र शिकण्या हे सत्र आरंभिले। केव्हा स्थावर आणि जंगम कधी कोठे किती गुंतवू। चर्चा मंथन तज्ञ बोध मिळता हे प्रश्नही सोडवू। ठेवी भाग सुवर्ण पोस्ट अथवा रोखे तसे फंडते। वृद्धी भांडवली मिळो कर नको पर्याय हो कोणते। कोठे उत्तम रोखता सुगमता लाभांश वा व्याजही। कोठे गुंतविणे सुरक्षित असे नोंदीस कैसी वही। सन्मार्गे धनसंपदा मिळविणे अत्यंत आवश्यक। पैसा ध्येय नसे म्हणून जपणे जाणीव सामाजिक। ज्ञानाचा उपयोग गुंतवणुकी साठी सदा होऊ दे। हे सारे समजावया सुमती दे आम्हास तू शारदे। So good evening friends, and I welcome each of you the World Investor Week. I can see mixed reactions, as I always say. Some people are smiling, some people are happy, unhappy. Markets have not come down that. एवढं काही दुःख वाटायची गरज नाही आहे. अजून 81-82 हजारला आहे. त्याच्यापेक्षा खाली येईल का सांगता येत नाही. ते जर सांगता आलं असतं मग मी इकडे नसतो. मी पण आपला जुनवालासारखा बंगला घेतला असता मलबार हिलला. बट असो. So today we're going to have something different. We have a very good speaker today, and I request Mr. Prabhu to please come forward. Mr. Prabhu has more than 25 years of experience in capital markets. Currently he is the head product with Franklin Templeton. He creates a lot of content for them. I can vouch for that because I am also a part-time trainer with Franklin Templeton. So I know the content, what he creates. Before that, he had worked with more than 8 years with CRISIL. Before that, he was with about 7 to 8 years with Stockholding Corporation. So he has a rich experience into capital markets. He's an engineer and an MBA. So इंजिनिअरिंगवरून इकडे ते नंतर समजवतील म्हणजे ही लाईन का त्यांनी निवडली. इंजिनिअरिंगमधनं फायनान्सची लाईन का त्यांना अशी वाटली निवडावी ते प्रभूसाहेब सांगतील. सो आय रिक्वेस्ट आदरकर सर टू प्लीज वेलकम मिस्टर प्रभू ॲट लोकमान्य सेवा संघ. So without wasting much time, I'll request Mr. Prabhu to please enlighten us. Thank you so much for the kind introduction. So as I'm audible. Okay. So आज आम्ही इकडे वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक ह्या सेशनसाठी आपण इकडे जमा झालेलो आहोत. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मार्केट 80,000च्या वरती आहे, पण तरी पण लोक थोडे निराश आहेत की 90,000 का नाही. काही लोकांना वाटतं की 1,00,000 का नाही. सो सगळ्यांना दिवाळीच्या आधी म्हणजे फटाके पाहिजे आहेत मार्केटमध्ये. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. बट ह्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला समजेल की व्हॉट आर द थिंग्स दॅट आर नीडेड इन्व्हेस्टरसाठी आणि व्हॉट आर द थिंग्स दॅट आर नॉट नीडेड. ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करा. आणि मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे ऑल ऑफ यू आर सीझन्ड इन्व्हेस्टर्स. त्यामुळे तुम्हाला मी जे सांगणार आहे त्याच्यात काही नवीन दिसणार नाही, पण डेफिनेटली तुम्हाला समजेल की पुढे मार्केट जसं जाईल, वरती जाईल किंवा खालती जाईल,
तेव्हा तुमचं बिहेवियर जे आहे ते बरोबर आहे की नाही हे तुम्हाला नक्की समजेल. यू कॅन टिक द बॉक्स की वेदर आय एम बिहेविंग दिस वे ऑर दॅट वे. सो पहिलं आपण वाईल आय हॅव कॉल्ड इट ग्रोईंग विथ इंडिया, दिस इज द एजेंडा. बट सर्वात पहिलं आपण बघू की इंडिया ग्रोथ स्टोरी, ज्यामुळे हे सगळं मार्केटचं प्रकरण जे कोविडनंतर, कोविडच्या वेळेला मार्केट फेल टू 26,000 इफ ऑल ऑफ यू रिमेंबर, आणि आता इट इज मोर दॅन 3 times, 2020 to 2024, 3 times in 4 years. तर तुम्ही ग्रोथ रेट बघा, तरी पण आपण निराश आहोत. पुट दॅट सेम मनी इन अ बँक डेपॉझिट, तुम्हाला समजेल की तुम्ही किती पुढे आहात म्हणून. बट दिस इज द रिझन वाय मार्केटमध्ये आपण एवढं ग्रोथ चाललेलं आहे. इट्स प्युअरली इंडिया ग्रोथ स्टोरी, आणि का चालणार आहे इज बिकॉज ऑफ इंडिया ग्रोथ स्टोरी. आणि वी ऑल टॉक अबाउट अमृतकाल आणि बरंचसं काय. सो टू शो यू सम नंबर्स, भारताचा नंबर 10 होता बाय GDP रँकिंग इन 2013, म्हणजे जवळजवळ 10 वर्षापूर्वी वी वर ॲट नंबर 10. 10 वर्षानंतर वी हॅव स्केल्ड अप बाय 5 notches, वी आर ॲट नंबर 5. आणि 28 or even earlier we are very likely to be at number 3, and there are projections that maybe by Amrit Kal we should be number 2 also, but that's, we'll see that going forward. But at least near future मध्ये we are expected to be at number 3 definitely. आणि इट्स प्युअरली बिकॉज ऑफ द नंबर्स, GDP नंबर्स जे आपण म्हणतोय, खूप असे मोठे मोठे नंबर्स नाही, पण जे करंट नंबर्स आहेत त्याप्रमाणे पण वी शुड बी ॲट नंबर 3. आणि दिस इज द प्रायमरी रिझन ज्यामुळे मार्केट्स आर लाईकली टू बिहेव द वे दे आर. वरती खालती होत राहणार, बट जनरली तुम्हाला एक ग्रोथ रेट दिसेल मार्केट. सेकंड रिझन वाय इंडिया ग्रोथ स्टोरी इज इम्पॉर्टंट इज बिकॉज ऑफ टीना. कोणाला माहिती आहे टीना म्हणजे काय? TINA. एनिबडी नोज फुल फॉर्म ऑफ टीना? TINA. मुलीचं नाव नाही आहे, बट फुल फॉर्म ऑफ टीना. टीना इज देर इज नो ऑल्टरनेटिव्ह. देर इज नो ऑल्टरनेटिव्ह. जगाला इंडियाशिवाय ऑल्टरनेटिव्ह दिसत नाही आहे. इतर तुम्ही देशांचं ग्रोथ रेट बघा आणि इंडियाचं ग्रोथ रेट बघा. चायना, विच इज सपोज टू बी बेटर देन इंडिया, इज स्टील फॉल्टरिंग. आता तिकडे काही अनाऊन्समेंट्स झालेले आहेत, बट आय टेल यू वाय इट मे नॉट वर्क द वे दे आर एक्सपेक्टेड टू वर्क. सो एकाच ठिकाणी दिवाळी दिसते इंडियामध्ये, अँड आय टेल यू वाय इट इज लाईकली टू सस्टेन ॲज वेल. थर्ड इज इंडियाज पर कॅपिटा इन्कम. म्हणजे एक आपण म्हणतो प्रत्येक माणशी जे उत्पन्न GDP डिवायडेड बाय पॉप्युलेशन, त्याप्रमाणे आपण जर चायनाचं बघू, चायना वॉज समवेअर वेअर इंडिया इज इन अर्ली 2000, आणि वी आर ॲट $2,500 पर कॅपिटा जे आपण म्हणतो, $2,500 US. अमेरिका इज समवेअर अराउंड $50,000. आपण 2,500 आहोत. चायना इज समवेअर अराउंड $12,000. आणि हा जो पिरियड आहे 2000, म्हणजे आपण फ्यू हंड्रेड्स 500 पासून 2,500 जो ग्रोथ आहे तो अगदी स्लो असतो. लुक ॲट हिस्ट्री ऑफ एनी कंट्री, हा जो ग्रोथ असतो तो स्लो असतो. आणि ह्या ग्रोथ नंतर द मोमेंट यू रीच 2,500 तुम्हाला एक स्प्रिंग मिळते. यू जम्प 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 अँड देन यू जम्प फास्टर. सो 2,500 इज नॉट मी, बट जे स्टॅटिस्टिक्स वगैरे ॲनालाइज करतात त्यांनी सांगितलं आहे की 2,500 ते 8,000. अँड आय थिंक रिसेंटली इवन निर्मला सीतारामन सेड दॅट दिस इज द पिरियड ऑफ द फास्टेस्ट ग्रोथ. 2,500 ते 8,000 मानशी उत्पन्न जे आपण म्हणतो पर कॅपिटा इन्कम, दिस इज गोइंग टू बी द फास्टेस्ट ग्रोथ फॉर एनी कंट्री. ब्राझील वगैरे हे सगळे ह्या पिरियडमधून गेलेले आहेत. आफ्टर दॅट अगेन इट स्लोज डाऊन. बट इमॅजिन इन्कम्स गोईंग अप 3 times फॉर ऑल ऑफ अस, व्हॉट विल हॅपन. म्हणजे पार्ला मार्केट जे आपण बघतो, तुम्हाला जास्त गर्दी दिसेल परहॅप्स मार्केटमध्ये. बट ऑन अ सिरियस नोट, आफ्टर 8,000 त्याला एक मिडल इन्कम ट्रॅप म्हणतात, की सगळे लोक मिडल इन्कममध्ये येतात. आपण सध्या, मी तुम्हाला एक दाखवतो पुढे चित्र.
why that growth is expected. But India is expected to follow what China has done in early 2000. It is going to do now, and we are likely to be around 7,000 somewhere in the next 5 to 7 years. आणि दिस इज वॉट आय वॉज सेइंग की इन्कम्स जसे आपले वाढले, मिडल इन्कम इंडियामध्ये तुम्ही बघाल मिडल क्लास जो आहे तो साधारण 24% आहे. आणि जेव्हा आपली GDP पर कॅपिटा बिकम्स 7 or 8,000, दिस मिडल क्लास इज गोइंग टू डबल. आणि टुडे इंडियाचं जे आपण ग्रोथ बघतो आहोत, इट इज largely because of the middle class. If the middle class doesn't spend, मार्केटमध्ये कंपनीजना ग्रोथ मिळणारच नाही. You stop going to Parla market from tomorrow and you'll realize what will happen to the market. If people say that लोकांनी दादरमध्ये येणं बंद केलं आहे, लोकांनी पार्ला मार्केटमध्ये येणं बंद केलं आहे, किंवा अंधेरी मार्केटमध्ये जाणं बंद केलं आहे, किंवा बँड्राच्या मार्केटमध्ये जाणं बंद केलं आहे, मार्केट्स विल ड्रॉप फॉर शुअर. कारण दॅट इज वेअर ऑल द मिडल क्लास स्पेंड्स, कन्झ्युमर जो आपण म्हणतो. सो दॅट कन्झ्युमर इज गोइंग टू डबल, अँड बिकॉज ऑफ विच पहिला जो ग्राफ आहे तो GDP ग्रोथ वर्सेस मार्केट ग्रोथ आहे. आणि जर तुम्ही बघाल तर GDP ग्रोथ आणि मार्केट ग्रोथमध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत. हाऊ इज दॅट सिमिलॅरिटी? आज जर GDP ग्रोथ 7% आहे, त्याला रिअल GDP ग्रोथ म्हणतात. आणि त्याला तुम्ही इन्फ्लेशन जर ॲड केलं, विच इज से अराउंड 5% इन्फ्लेशन, महागाई जी आहे, तर तो 12 होतो. 7 and 5 is 12. मार्केटचा लॉंग टर्म ग्रोथ, सेन्सेक्स लॉंग टर्म ग्रोथ इज अराउंड 12%. दॅट इज हाऊ GDP इज कनेक्टेड टू मार्केट ग्रोथ. GDP ग्रो झाली तर मार्केट ग्रो होणार, उलटं नाही आहे. मार्केट ग्रो झाली तर GDP ग्रो होत नाही. झालं मार्केट ग्रो आणि GDP नाही झाली तर मार्केट विल फॉल. It has to be that GDP has to grow, and GDP will grow only if middle class लोकांनी स्पेंड केलं तरच, आणि दॅट विल हॅपन बिकॉज ऑफ पर कॅपिटा. सेकंड पिक्चर इज, तुम्ही बघाल मी जे टीना सांगितलं, इंडिया इज नंबर 5 इवन बाय मार्केट कॅपिटलायझेशन. आपण जे सगळ्या स्टॉक्सचं जे मार्केट कॅपिटलायझेशन ॲड केलं तरी इंडिया इज ॲट नंबर 5. वी आर व्हेरी क्लोज टू हाँगकाँग. So we are wavering between number 4 and number 5. आणि आपलं मार्केट कॅप इज लाईकली टू डबल फ्रॉम $5 trillion to $10 trillion in the next 5 to 7 years. So only because the GDP is going to grow by that rate. आणि these are some facts की आपण का मार्केटमध्ये ग्रोथ बघत आहोत. एक, आपण स्वतः इन्व्हेस्ट करतो, म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर. जर तुम्हाला SIP जे लोक करतात त्यांच्यासाठी, इफ यू लुक ॲट हाऊ मच मनी इज कमिंग इन SIP, डज एनीबडी नो SIPमध्ये महिन्याला किती इन्व्हेस्ट होतात पैसे? टोटल SIP 25,000 crores दर महिन्याला, 25,000 कोटी. म्हणजे वर्षाचे किती झाले? साधारण 3 लाख कोटी रुपये मार्केटमध्ये ओन्ली SIP थ्रू इन्व्हेस्ट होतात. लमसम सोडा, डायरेक्ट शेअर्समध्ये सोडा, ओन्ली SIPमधूनच 3 लाख कोटी. And that's a huge amount. We are beating even foreign investors in that. So, but दुसरं एक चित्र काय येतं आहे की बिकॉज देर इज नो ऑल्टरनेटिव्ह, दुसऱ्या ऑल्टरनेटिव्ह नसल्यामुळे ऑल फॉरेनर्स, अँड वी आर अ ग्लोबल कंपनी, वी नो इट बेटर, कारण आम्हाला खूप एन्क्वायरीज येतात बाहेरून, सिंगापूरमधून, लंडनमधून, की इंडियामध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं. सो वी गेट अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज टू चेक हाऊ टू इन्व्हेस्ट इन इंडिया. आणि दिस इज वन फॅक्टर ज्याच्यामुळे फोर्सफुल इन्व्हेस्टमेंट होतं. फोर्सफुल वाय? बिकॉज वी आर बिंग ॲडेड टू अ लॉट ऑफ ग्लोबल इंडायसेस. आता हे एक एमर्जिंग मार्केट इंडेक्स आहे. इंडिया वॉज 7.75 वेटेज होतं ह्या इंडेक्समध्ये. नाव वी आर ऑलमोस्ट 20%, सो ऑलमोस्ट 3 times. चायनाचं वेटेज बघा कमी झालं, इंडियाचं वेटेज वाढलं आहे. त्यामुळे ऑल फॉरेनर्स हू इन्व्हेस्ट बेसिस दिस इंडेक्स हॅव टू इन्क्रीज द डॉलर मनी टुवर्ड्स इंडिया 3 times. त्यामुळे त्यांचा पैसा ऑटोमॅटिकली बाय फोर्स दे हॅव टू इन्व्हेस्ट. आता रिसेंटली तुम्ही वाचलं असेल की JP Morgan हॅज इन्क्लुडेड इंडिया गव्हर्नमेंट बॉन्ड्स इन देअर इंडेक्स. FTSE has included their bonds, has included India in their index. Bloomberg is likely to add India to their index. हे सगळे जे ग्लोबल इंडायसेस आहेत, इफ दे ॲड इंडिया टू देअर इंडेक्स, ऑब्वियसली देअर विल बी फोर्सफुल इन्व्हेस्टमेंट इवन फ्रॉम फॉरेनर्स. 25,000 crore थ्रू SIPs
आणि हा जर पैसा इंडियामध्ये येत गेला तर ऑब्व्हियसली मार्केट्स विल हॅव टू ग्रो अप अँड दॅट्स वाय आपण बघतो की व्हॅल्युएशन्स वाढले आहेत बिकॉज लेस मनी more money is going after less stocks. So that is one reason, but obviously that will settle down somewhere. Now let us look at what is the market outlook. Global growth तुम्ही आता पहिल्या चार्टमध्ये बघितलं is not that great. 2%, 3% is the global growth. Global inflation is around 2%. But ह्याच्यात पण आपण USचं जर एक्झाम्पल घेतलं तर US inflation had touched 9%. Nobody had seen that. ज्यांच्याशी पण मी बोललो ते म्हणाले US प्राइसेस वाढतच नाही. इफ यू हॅव रिलेटिव्स इन द US प्लीज आस्क देम, एक्सेप्ट फॉर दिस पिरियड, हे लास्ट 2-3 वर्ष, त्याच्या आधीच्या पिरियडमध्ये जर ते 20, 30, 40 वर्ष US राहिले असतील, दे विल टेल यू दॅट US प्राइसेस अशा वाढतच नाही. आपण जसं जाऊन टोमॅटो 100 रुपये झाले किंवा 50 ते 100 झाले असं तिकडे कधी होत नाही. वाय? बिकॉज दे हॅव गॉट सो मच मनी that they are able to control all of this. They are able to feed their population enough. त्यामुळे they are well controlled. But because of COVID, because of supply chain problems, त्यांच्या इकडे they had a problem. त्यांचं इन्फ्लेशन 9% झालं. They had to raise interest rates to control that inflation. आणि आज they are in well control of that factor. So global inflation is almost under control. Interest rates, आता तुम्ही वाचलं असेल, interest rates have started to fall in the US. But despite all of this, it is not going to push global growth to any big levels where आपण म्हणू की हा पैसा इंडियातून आता बाहेर जाईल. The flow will still be reversed because nobody is able to match 7% growth in any country. That is the reason why all हे सगळं चांगलं झालं तरी इंडिया इज वे अहेड ऑफ अदर्स. आणि आपण इथे बघितलं तर लेट मी टॉक अबाउट 4 or 5 स्ट्रक्चरल रिझन्स ज्याच्यामुळे इंडिया लुक्स एक्स्ट्रीमली गुड. अँड बिफोर आय टॉक अबाउट पॉझिटिव्स, लेट मी टॉक अबाउट द नेगेटिव्स. तर नेगेटिव्ह काय होऊ शकतं? द बिगेस्ट नेगेटिव्ह दॅट कॅन हॅपन इज अ जिओ पॉलिटिकल रिस्क. आता जे इराण आणि हे सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे तेलाच्या किमती वाढू शकतात, विच कॅन इम्पॅक्ट इंडिया. बट इंडिया हॅज डन वन ब्युटिफुल थिंग इज दॅट इट हॅज स्टार्टेड पर्चेसिंग ऑइल इन रुपीज फ्रॉम रशिया, फ्रॉम इवन टू सम एक्सटेंट फ्रॉम सौदी अरेबिया. सो त्याच्यामुळे आपलं जे डेफिसिट आपण म्हणतो दॅट हॅज कम व्हेरी मच अंडर कंट्रोल. आणि इन द नेक्स्ट फ्यू इयर्स आपण इतके वर्ष डेफिसिट जे ऐकलं, करंट अकाउंट डेफिसिट नॉर्मली ऐकतो आपण, वी आर लाईकली टू बी इन करंट अकाउंट सरप्लस. If we continue to trade more in rupees than in dollars, it is likely to current account is expected to be in surplus. Similarly, fiscal deficit, जे आपण income minus expenses म्हणतो गव्हर्नमेंटचे, even that is coming under control. Lot more because of the formalization of the economy. What is formalization of the economy? सगळा पैसा जो आहे, कॅशचा जो पैसा आहे, जो पूर्वी एवढा कॅशमध्ये असायचा, आता बँकेत यायला लागला आहे. एनीबडी नोज वाय दिस इज हॅपनिंग? का सगळा पैसा कॅशमधून सडनली बँकेत कसा काय एवढा पैसा यायला लागला? एनी रिझन? वन इज UPI. एनी द सेकंड रिझन? GST. 2 व्हेरी बिग रिझन्स जे आज भाजीवाल्यांकडे पण तुम्ही गेलात तर तो QR कोडवर तुम्ही त्याला 25 रुपये असले तरी लोक QR कोडनी देतात. दॅट मनी इज कमिंग टू द बँक. अदरवाईज दॅट मनी वॉज नॉट गोईंग टू द बँक. आय टेल यू ह्याचं जे इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणतो की ह्याच्यामुळे कसं काय GDP वाढू शकते. आय विल गिव्ह यू अ सिम्पल एक्झाम्पल. समजा एक चहावाला आहे जो 10 रुपयाला एक चहा विकतो. 1000 कप जर त्याने दिवसाला विकले तर ही अर्न्स 10,000 रुपीज. 10,000 रुपीज सिट इन हिज बँक अकाउंट. 30 दिवसांसाठी 3 लाख रुपीज त्याचं टर्नओव्हर झालेलं आहे. आता काय होणार की टुमॉरो इफ ही वॉन्ट्स टू एक्सपॅन्ड हिज बिझनेस, ही गोज टू द बँक अँड सेज दॅट आय हॅव गॉट 48 lakhs ऑफ टर्नओव्हर एव्हरी इयर, कॅन यू गिव्ह मी अ लोन? ऑब्व्हियसली द बँक इज थ्रिल्ड बिकॉज पूर्ण ऑडिट ट्रेल आहे त्यांच्याकडे. आय हॅव सीन हिम फॉर द लास्ट 6 months. 3 लाखाचा टर्नओव्हर आहे. पार्ला स्टेशनच्या बाहेरच त्याचा स्टॉल आहे.
द बँक इज मोर दॅन विलिंग. आणि आजकाल बँकशिवाय देर आर सो मेनी नॉन बँकिंग कंपनीज आहेत किंवा इतर बऱ्याचशा कंपनीज आहेत विच आर रेडी टू गिव्ह अ लोन. नाव दिस गाय टेक्स अ लोन, बाय सम प्रॉपर शॉप अँड सेल्स मोर चाय, मोर अदर स्टफ. त्याचा टर्नओव्हर 10 वरून 20 होणार. सो ह्याला रिपल इफेक्ट म्हणतात और कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात की हा पैसा बँकेत रूट झाल्यामुळे लोकांना लोन्स मिळणार. त्यांचं पूर्वी कॅश असल्यामुळे दे डिडंट हॅव इन्कम टॅक्स रिटर्न्स. काय आता साईड इफेक्ट आहे. इन्कम टॅक्स विल ट्रॅक हिम अँड से दॅट 48 lakhs टर्न ओव्हर यू मस्ट बी मेकिंग, इवन इफ यू मेक 10%, 5 लाख रुपये प्रॉफिट आहे तुमचा, यू हॅव टू पे सम टॅक्स. That is the side effect, but still it is a good side effect to have, and it will have ripple effects on the economy. The second is GST. GST मुळे काय झालंय, one country one tax. Earlier octroi there was a lot of leakages. आपण FASTag बघा. We all know the leakages that were happening when toll nakas were operating without a FASTag. Today FASTag has made all the money, every rupee is counted. तुम्हाला बरोबर समजणार की तो टोल how many days he should take, how much toll is gathered, and when that toll needs to be stopped. And going forward, FASTag पण बंद होणार आहे. They are going to track it through satellite. So all technology मुळे economy is going to grow through this way, and it's called the ripple effect. So GDP growth is doing well. Growth drivers is the biggest growth driver today is consumption. कारण एवढे मेजर्स आपण घेतले आहेत की कन्झम्पशन इज गोइंग टू इन्क्रीज, जॉब्स आर गोइंग टू इन्क्रीज. नाव हाऊ आर जॉब्स गोइंग टू इन्क्रीज? एक तर वन इज सर्व्हिसेस. यू टॉक अबाउट स्विगी, यू टॉक अबाउट झोमॅटो, मेनी अदर, म्हणजे कुरिअर सर्व्हिस म्हणा, हे सगळे जे सर्व्हिसेस आहेत, सो मच एम्प्लॉयमेंट दॅट इट इज जनरेटिंग. बट स्टील सर्व्हिसेस इज नॉट द आन्सर टू जॉब्स. मॅन्युफॅक्चरिंग इज द आन्सर टू जॉब्स. आणि to answer that question, the government has formed a very good scheme and a very successful scheme called production linked incentives, PLI म्हणून म्हणतात. त्या स्कीमसाठी बऱ्याचशा कंपनींनी they have approached the government, and one of them is Apple. So I'll give you an example of Apple. Apple used to produce around 7% of global production in India, maybe some 3-4 years back. In the next 1 or 2 years, that is going to grow to 25%. Apple phones. This is just one company. And there are so many other companies, whether it's automobiles, whether it's phones, whether it's, we have heard about semiconductors. People are forming semiconductor plants. हे सगळं काय करणार आहे? It is going to create jobs in manufacturing. And jobs in manufacturing have got 5 times more power to distribute money than a service job. जे आपण स्विगी वगैरे म्हणतो त्याच्यापेक्षा मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स हॅव गॉट अ 5 times मोर इफेक्ट ऑन द इकॉनॉमी. सो द गव्हर्मेंट इज प्लॅनिंग. आणि इंडियाचं इफ यू लुक ॲट द GDP ब्रेकअप, 50% इज सर्व्हिसेस. आयडियली वी वॉन्ट टू मूव्ह दॅट टू लेसर अँड हॅव मॅन्युफॅक्चरिंग ॲज अ बिगर पाय. अँड दॅट इज वॉट चायना हॅज डन. चायना का ग्रो झालं? बिकॉज आपण जे पण म्हणतो चायनीज माल आहे, चायनीज माल आहे, बट वाय इज इट हॅपनिंग? बिकॉज दे आर अ व्हेरी बिग मॅन्युफॅक्चरर. ॲपलचे सर्वात जास्त फोन्स चायनामध्ये मॅन्युफॅक्चर होतात. अँड दे ऑब्वियसली दे हॅव बोथ द साईड्स. खराब पण आहे आणि वाईट चांगलं पण आहे. सो मॅन्युफॅक्चरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड वी आर स्लोली गोईंग देअर थ्रू दिस प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. सो दिस इज वन की ग्रोथ ड्रायव्हर. वन मोर थिंग आय फॉरगॉट टू मेन्शन इज वाय द इकॉनॉमी इज लायकली टू बी स्ट्रॉंग इज द बँकिंग सेक्टर. Banking sector is a reflection of the economy. But if you realize, the government has recently cleaned up all the banks. त्यांनी एक तो लॉ काढलेला ज्याच्यामुळे all the bad loans were cleaned, and today all the banks have got very clean balance sheets. And there is a big demand for credit, and you would have read in the newspapers that credit growth is faster than deposit growth. बँकांकडे आता पैसा कमी आहे लोन देण्यासाठी. There is more demand for loans then the deposits that are coming in. Obviously deposits, maybe some bit of those can be going to SIPs, but the larger reason is that they need more deposits. Inflation, obviously RBI is doing very good job of controlling inflation, and they are likely to continue that, and they have been doing this for quite some time now.
आणि त्याच्यामुळे आय थिंक द इकॉनॉमी इज क्वाईट स्टेबल. दिस इज वन बिग फॅक्टर वाय इकॉनॉमी इज स्टेबल. Yesterday's inflation numbers were slightly higher, but I think that will be taken care of. It is just an aberration perhaps, but inflation is a very, very important factor GDP growth साठी. We cannot have very high inflation. आपण अमेरिकेत बघितलं इन्फ्लेशन वाढल्यामुळे काय प्रॉब्लेम्स होतात, but inflation is being taken care of. Fourth point is very important is valuations. आपण म्हणतो की valuations खूप जास्त आहेत. But valuations are high only in some pockets. Valuations are not high all across the place. But why are the valuations high? Because more money is running after few stocks. I'll give you an example. Ki suppose I look at Parla real estate prices some 10 years back. 10 years back, if I would have bought a flat, मला वाटलं असेल की very costly. I mean, Parla is extremely costly. I cannot afford to buy a flat here. बट 2014 पासून जर मी 2024मध्ये आलो आणि लुक बॅक 2014, आय रिअलाइज दॅट ओ माय गॉड, वाय डिडंट आय बाय अ फ्लॅट इन 2014? आय शुड हॅव बॉट इट. सो व्हॅल्युएशन्स टुडे लुक हाय, बट बिकॉज वी आर रनिंग ॲट 12% स्पीड, those valuations, if you buy your securities or mutual funds today, they are likely to surpass your expectations very quickly. And within that also, you will have the mid and the small caps doing better. So economy largely reflects the normal market, which is the Sensex or the Nifty. But all of us know that mid and small caps do better. Of course, they are more volatile, but they do better. हाँ. व्हॅल्युएशनचं कारण काय? त्या दिवशी तुम्ही रिलायन्सचा इंटरव्ह्यू बघितला, त्यात त्यांनी बरोबर परफेक्टली सांगितलं आहे की इंडियामध्ये काय झालं, पॉप्युलेशन इज व्हेरी लार्ज compared to China. Can you please answer questions later on? We have a session. Okay. Oh, please. Sure. Speaker complete the presentation. Sure. We have 20 minutes for Q&A. Okay. No, thank you. So, key risk मी तुम्हाला सांगितले. The biggest risk is geopolitical risk. Inflation is a risk, but I think it's manageable. And geopolitical risk is largely because of oil prices. And I think the government is doing a very good job of controlling that. The oil price risk. आता हे एक इन्फ्लेशनबद्दल माहिती आहे दॅट ग्लोबली ॲज द इकॉनॉमी ग्रोज, हे जे लाईन ग्राफ आहेत ते US आणि युरोपियन युनियनची लाईन आहे फॉर इन्फ्लेशन, आणि बार ग्राफ जे आहे ब्लू बार इज फॉर इंडिया. इंडियन इन्फ्लेशन इज हायर दॅन US. And if you look at in the 80s, US and India, I mean, inflation rates were almost similar. And after that, US, moved into a developed economy. So as we move to developed economy status, even our inflation, आपलं inflation पण कमी होत जाणार. So that is the trend that we will observe, and that's precisely the reason why RBI wants to keep the inflation in the 4 to 6% band, and it has been doing a good job of that. सेकंड इज जे मी तुम्हाला कन्झ्युमरिझम सांगितलं, यू आर सीइंग दॅट GDP ग्रोथ, मार्केट ग्रोथ जे आहे इज अ फंक्शन ऑब्वियसली ऑफ GDP, बट इट्स ऑल्सो अ फंक्शन ऑफ द अर्निंग्स ग्रोथ ऑफ कंपनीज. जर कंपनीज प्रॉफिट करणार नाहीत तर मार्केट ग्रो होणार नाही. सो कंपनीज आर एक्सपेक्टेड टू ग्रो अराउंड 12%, their profits are expected to grow around 12%, and that is largely because of consumption. आपण जर गाड्या कन्झ्युम नाही केल्या किंवा युनिलिव्हरचे प्रॉडक्ट्स कन्झ्युम नाही केले किंवा कुठल्याही बँकेचे प्रॉडक्ट्स कन्झ्युम नाही केले तर दीज कंपनीज विल नॉट बी एबल टू ग्रो. अँड ऑल ऑफ अस रीड दिस की द डिमांड फॉर ACs हॅज गॉन अप. देर इज अ वेटिंग लिस्ट फॉर एअर कंडिशनर्स. देर इज अ वेटिंग लिस्ट टुडे फॉर Mercedes-Benz cars. I mean, never in our lives we would have imagined that to buy a Mercedes car which costs almost $1 crore, there is a waiting list. Maybe it's 1 month or 2 months. Even if you have $1 crore today, you cannot go to the showroom and say that, I want to take a delivery today. So that's the state of affairs of consumerism. आणि ह्याला नाव आहे प्रीमियमायझेशन. प्रीमियमायझेशनमध्ये काय होतं आहे की पीपल आर मूव्हिंग अप द लॅडर इन टर्म्स ऑफ लाईफस्टाईल. लोकांना आपण जे डब्बा फोन म्हणतो तो नको आहे. एव्हरीबडी वॉन्ट्स अ स्मार्टफोन, एव्हरीबडी वॉन्ट्स द आयफोन. When the iPhone shop opened in BKC, there was a queue there to buy a phone. So that's the
way the country is operating today. People want premium products. People want, just go to maybe a Vijay sales on a weekend and you'll realize what's happening on the consumer side. Fixed income, interest rates, RBI. So interest rates मध्ये एक interesting trend आहे. US interest rates, US ने interest rates almost 5% वाढवले. If all of you know, if you have tracked that, 500 basis points आपण म्हणतो, 5% ने interest rate वाढवले. Anyone knows how many percentage India raised interest rates when US raised them by 5%? Very close. India raised it by 2.5%. So India was stable even at that time, that US raised by 5%, but we raised it only by 2.5%. So remember that when US drops interest rates, India is not going to follow. Even if India follows, India will follow at half the speed. So आता 50 basis point US ने rates कमी केले. Don't expect the RBI to do 50 basis point. Nobody is saying that. People are saying December मध्ये rate cut होतील, पण झाले तरी 0.25% or 25 basis point. So RBI has handled that situation extremely well. So we are not following the US as far as interest rates are concerned. The policy stance is very, very observing. They are observing inflation. त्याच्यानंतर they will discuss, they will see what interest rates should be. Now coming to inflation, which is the biggest challenge that all of us are facing. आता तुम्ही सगळे equity investor आहात. So any reason, why you don't invest, why you don't put your money in a bank deposit? All of us don't put our money in a bank deposit. Obviously, the returns are not good. But I feel that bigger than that, the reason is the returns don't beat inflation. If you are not able to, आता समजा आपण एखाद्या गोलसाठी बँकेत पैसे ठेवले, सपोज मुलाच्या एज्युकेशनसाठी, आणि तुम्ही 5 वर्षासाठी ठेवले, कारण 5 वर्षानंतर तुम्हाला फीज भरायची आहे. जनरली एनीबडी कॅन टेल मी की फीज ग्रो बाय व्हॉट % एव्हरी इयर? स्कूल फीज म्हणा, कॉलेज फीज म्हणा, जनरली व्हॉट इज द ग्रोथ ऑफ फीज? दरवर्षी साधारण किती % स्कूल्स किंवा कॉलेजेस फीज वाढवतात? ॲब्सोल्युटली अराउंड 10% ग्रोथ रेट आहे फीजचा. सो इफ 10% इज द ग्रोथ रेट, तुम्ही जर पैसे बँकेत ठेवले अँड यू गेट से 5 to 7%, यू आर नॉट एबल टू मीट दॅट गोल. सो वॉट डू यू डू? यू गो टू एन इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यू जिकडे द रेट ऑफ रिटर्न हॅज टू बी बिगर दॅन 10%. Otherwise, you will not be able to meet your goals. Similarly, lifestyle. जे आपण लाईफस्टाईल म्हणतो, पूर्वी आपण maybe 20-30 years back शाळेच्या सुट्टीत लोक गावी जायचे, ओन्ली गावी जायचे, वर्षातून एकदा, जास्तीत जास्त 2दा. आता जानेवारी डिसेंबरमध्येच पहिलं लोक काय बघतात? फ्रायडे सॅटर्डे संडे कधी येतोय, किंवा सॅटर्डे संडे मंडे कधी येतोय, किंवा 4 दिवसाची सुट्टी कधी येते, आणि त्याप्रमाणे एअरलाईनची बुकिंग करणार. आणि लोक आता 4 दिवसासाठी लोणावळ्याला जात नाहीत. वेअर डू दे गो? एनी आयडिया? थायलंड. इट इज आउटसाइड दुबई. ही इज राईट. पीपल डोंट गो टू, बिकॉज दे फील दॅट द कॉस्ट ऑफ गोईंग टू थायलंड इज सिमिलर, और दुबई इज सिमिलर टू गोईंग टू से केरला वगैरे, असं काय. आणि इट इज नॉट वन्स और ट्वाइस अ इयर. ॲज आय सेड, 3-4 दिवसांच्या सुट्टी कुठे कुठे येतात. यू जस्ट, अँड हे पेपरात आपण नेहमी वाचतो की लॉंग वीकेंड म्हटलं की मुंबई पुणे एक्सप्रेसवे देर इज अ जॅम. व्हेरी कॉमन. वाय इज दॅट? कारण एव्हरीबडी वर्क्स, म्हणतो ना आपण की वर्क हार्ड अँड प्ले हार्डर. सो people enjoy life better. So if we have to maintain that lifestyle, then obviously bank deposits may not help. I'm sorry to say this, but that's the state. But anyone knows why? There is one slide I have. Anyone knows why bank interest rates fall so far? I mean, so badly?
आपण 80s 90sमध्ये इंटरेस्ट रेट्स वर 13%, अँड मे बी आर one generation before or even some of you may have only put money in a FD, maybe a post office deposit which were giving 14%. You may never have thought, why should I invest in equities? 14% is good enough. That has come down to half today. Any reason हे का झालंय? Why has this happened? The bank interest rate track inflation rate. Absolutely. But what is happening is, I don't know if I can explain this. Yeah, fine. Basically what we are talking about, the GDP rise. Okay, when the inflation goes up, GDP automatically rises. Absolutely. Actually, there is no increase in volume. So that is not getting accounted. No. So GDP does account for inflation. So which is called as real and nominal GDP. When we say 7%, it doesn't account for inflation. So 7 and 5, 12 is when it accounts for inflation. So actual GDP grows by 12%. What we see in the papers is 7%. So they subtract inflation and then they give them. So the country grows, and if you add inflation, it grows faster. And that's how the markets also go. So the market accounts for inflation, GDP doesn't account for it. So it's called real GDP. So that's taken care of. Hanji. The repo rate has come down from 14% to 6.5%. Correct. So, yeah, so that's the fact. But the reason why this is happening is Also, one of the reason is that interbanking NPAs are increasing also. But due to the profit, they are going down to low rate of interest. And due to the profit, they are actually wipe out this NPA. And these government schemes are there because of India's population. Hardly all of India, 60% are in the lower category. They are not. So government Sure. are actually increasing this different schemes. जैसे तुम्हाला फ्री हे फ्री ते ह्या योजना त्या योजना गव्हर्नमेंट देते त्याचं बरोबर. Sure. कारण ह्या लोकांना जर नाही केला तर गव्हर्नमेंट विल फॉल 67. so that is not the reason. I'll tell you. व्हॅल्युएशनचं वाढतं ते कारण काय असेल तर मग स्टॉप केलं होतं ह्याचे ऍक्च्युअली कन्स्ट्रक्शन कॉस्ट 40,000 नाही आहे. ऍक्च्युअली बिकॉज ऑफ MMRD, SRA हे प्रोजेक्ट फ्री मध्ये मिळाले ते कोणाकडनं येणार? जे 24% जे तुम्ही म्हणताय ना यांच्याकडनं ते वसूल होतात. That is the main reason. Sure. And So because of politics, this is politics. Politics is one of the factor, and government economy is another factor. So politics are there. Sure. So the reason why interest rates are falling is, if I don't know how many of you know that US मध्ये 1980s मध्ये interest rates were 14%. Anybody knows, like now they are high, but anybody knows like 3-4 years back US बँकेत पैसे ठेवले तर तुम्हाला किती रेट ऑफ इंटरेस्ट मिळायचं? अराउंड 1.5, जास्तीत जास्त 2%. जपान वॉज नेगेटिव्ह 100 रुपये ठेवले तर 99 परत मिळणार, कारण दे डोंट नीड द मनी. दे वॉन्ट यू टू स्पेंड बिकॉज पीपल डोंट स्पेंड देर. So factor is actually controlling the population is also one of factor. Sure. Population वाढते कोणी असो तो हिंदू मुस्लिम म्हणत नाही, but population factor is one of the factor which affects the economy. Sure. So as the economy grows, आपल्याला we need more resources to give it to industries, to give it for spending. So त्या रिसोर्सचा जो कॉस्ट असतो तो कमी करण्यासाठी as the economy grows, that cost needs to come down, and that's why over a period of time US interest rates have dropped from 14% to 2%. Indian rates have dropped down from 13 to 7, and they are likely to fall even further as the economy progresses. So this is a very important factor, that interest rates will continue to fall. So moving ahead with inflation, this is a real picture of, if I take even 5% inflation and you spend 1,00,000 rupees today, in the next 10 years तुमचं जे expenses आहेत that is likely to become 1.5 lakh. This is actual calculations. In 15 years your expenses are likely to double. And in 30 years, your expenses are likely to become 4 times. So a common example here is, if somebody is retiring at 60 and their monthly expenses say 1,00,000 rupees, please be ready to spend 4 lakhs of rupees a month by the time you turn 90. And 90 is not something that today is becoming very common. People are living 80, 85, 90 and very common, and medical science is going to advance. So don't be surprised, even at 5%, तुमचे expenses
Next 30 years are going to be 4 times. So you better be careful of inflation. This is the biggest challenge. And today, if you look at our savings, 80% of our money is in property, gold and bank deposit, 80%. And only 5% is in equities. So we are a very small population. Though we say 25,000 crore in SIP, it's a very small population. Only 5 crore investors in mutual funds today. Only 5 crore. 140 crore population of India. फक्त 5 कोटी लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. And this is the average of inflation. It's important that we should beat inflation. We spoke, even, when we talk about rental yields, आपण म्हणतो property, आपण म्हणतो rent. But if you look at rental yields म्हणजे काय, तुम्हाला जे 25,000 समजा रेंट मिळत असेल, 3 लाख वर्षाला, 3 लाख आणि तुमच्या प्रॉपर्टीची किंमत जर 1 कोटी असेल, तर your rental yield is just 3%. It's just 3%. Now if you sell the flat, obviously you'll get the money, but nobody, assuming you're not selling the flat, you are getting just 3% as the rental yield. So, which is also not efficient. So you have to ensure that तुम्हाला जे पण investment returns आहेत, they beat inflation. And this graph clearly shows one instrument that is, sure shot beating inflation. ह्याच्यात 3 parts आहेत, सेन्सेक्स, गोल्ड आणि डेट, और म्हणजे आम्ही गिल्ट गव्हर्मेंट सिक्युरिटीज घेतलेल्या आहेत. सो सेन्सेक्स हॅज गिवन, फ्रॉम 93 ऑलमोस्ट 30 इयर्स, सेन्सेक्स हॅज गिवन ऑलमोस्ट 12.5%, जे आपण GDPचं पण बघितलं. अँड दॅट हॅज बीन द बेस्ट इन्व्हेस्टमेंट टू बीट इन्फ्लेशन. गोल्ड इज अराउंड 10%, सेकंड बेस्ट, अँड फिक्स्ड इन्कम इज लोअर. रिअल एस्टेट इज ऑल्सो नॉट beating equities. You can check that out. We don't have real estate numbers, but even real estate will not beat equities. So it's very important ki apan equity, I'm not saying, I'll come to that, I'm not saying sagde paise equity मध्ये टाका, but equity मध्ये पैसे नसतील तर there is a chance that you may not be able to beat inflation. Now some basics ki apan how long you invest, when you invest and where you invest. हे कॉमन प्रश्न असतात लोकांना की आपण किती वर्षासाठी पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कधी इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. सो इफ यू लुक ॲट हाऊ लॉंग यू इन्व्हेस्ट, ह्याच्यात एक कंपाऊंड इंटरेस्ट येतं. एव्हरीबडी नोज व्हॉट इज कंपाऊंड इंटरेस्ट, अँड दिस इज अ फेमस कोट बाय अल्बर्ट आइन्स्टाईन. तर हे गेम आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव प्लेड, बट हे कंपाऊंड इंटरेस्ट एक्सप्लेन करण्यासाठी इट्स अ व्हेरी गुड गेम. सो द गेम सेज दॅट दर दिवशी तुम्हाला मी जर 1 रुपयापासून सुरुवात केली, वी प्ले दिस गेम फॉर 31 days in a month. Every day the money doubles, okay, and 1 becomes 2, 2 becomes 4, 4 becomes 8, 8 becomes 16, continues till 31. Now the game is that I give you 10 crore upfront and tell you to withdraw from the game, or continue playing the game by investing 1 rupee till the end of the month. Now which is the option that you will take? 10 कोटी सुरुवातीलाच घ्या आणि withdraw from the game, or पूर्ण महिन्यासाठी खेळा till 31 days and take the money that is available at the end of the month. तर तुम्ही कुठलं ऑप्शन चूज करा? एंड ऑफ द मंथ. एनीवन वॉन्ट्स 10 crores in the beginning of the month? एनी आयडिया सर? एंड ऑफ द मंथ तुम्ही का चूज केलं? साधारण किती? 10 चे 20, 30 कोटी? 3 to 4 times. Okay. So the number is much bigger. Even if you look at 20th day, the number is just 5.2 lakhs. And I told you I'm giving you 10 crores. The number is 104, 107 crore. So why am I showing you this? This is the power of compounding. आता power of compounding हे बँक डेपॉझिट्समध्ये पण असतं. 5 वर्षासाठी तुम्ही कंपाऊंड केलं तरी पॉवर ऑफ कंपाऊंडिंग त्याच्यात पण असतं. But can anybody tell me what is the magic in this? What is the magic of power of compounding, that the reason why he said I will wait till the end of the month and not take it up front?
What is the magic in this? The magic is waiting for longer periods. Compound interest can give you fabulous returns only and only if you wait for very, very long periods. You know any global investor who has waited for very long periods and created a lot of wealth? Anybody knows? Very famous investor. Warren Buffett. Any idea how many years he has invested, compounded his wealth? How many years? More than 20 years. More than 20 years. No. His famous quote is, my holding period is forever. Ever. He started investing from the age of 11. Today his age is 90. 80 years he has compounded his wealth, and I'll show you how much wealth he has created. So the magic is here that till the day 20, forget days, take it as years. Till 20 years you will be at 5.2 lakhs. But look at what is happening after 25. Look at what is happening after 26. The longer you go, the compounding just jumps, what we call exponential compounding. In mathematics, it's called exponential compounding. So if you wait for longer periods, then the magic of compounding works. Here is one such example that if you do a SIP of 10,000 at 12%, in 10 years you get 23 lakhs. But do that same thing for 25 years, it gives you almost 2 crore. So in the first 10 years, you make 23 lakhs. The same principle in the next 10 years. You don't make 23 lakhs, you make almost 4 times that. 4 times in the next 10 years. And in the next only 5 years, you just double that money. So the compounding just increases exponentially as the period goes up. So this is the most important part of investing. And that is where all of us make the biggest mistake. All of us are not Warren Buffetts. Apan Warren Buffettला बघतो आणि we feel very good. But none of us, including me, have compounded our money. Because we have made our mistakes, we have gone for emotions, we have sold, greed, fear, जे पण आपण म्हणू. This is another example की एक SIP in the Nifty, if you hold for 25 years, from 99, almost 25 years, it gives you a sum of almost 6 crore. Okay? But I don't know how many of you do a step-up SIP. Anybody knows what is a step-up SIP? Increasing it by whatever percent every year. So if you increase your SIP by 10% every year, your money doubles. From 6 crore, that same money will become 12 crore in that 25-year period. So whether you look at 10,000 rupees, 25,000 a month or whatever amount, the compounding can happen, 1, because of longer periods, 2, because of you doing step-up installments. So if you invest 10,000 today, next year I am going to increase it to 11,000. So that's another way you can compound money in a better way. Another big question that all of us have is when to invest. But all of us look at ह्या महिन्यात इन्व्हेस्ट करू का पुढच्या महिन्यात इन्व्हेस्ट करू. बट इफ यू आस्क मी, एनी टाईम इज अ गुड टाईम. द अर्लियर द बेटर. आता दिस इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल की जर आपल्याला 5 कोटी रुपये रिटायरमेंटसाठी जमा करायचे असतील अँड से यू एक्सपेक्ट अ 12% ग्रोथ, you could have just invested 7,700 rupees every month, which is a very small amount, for the next 35 years, and you would have 5 crore by the time you retire. Nobody has done this, that's different. But even here, Pudepan, I doubt whether anybody will do this. But it is as simple as that just invest 7,500 rupees, let it compound at 12%, you will get 5 crore. But we go and delaying, just a 5-year delay in investing can, your money, instead of 7,500, you need to invest 15,000 rupees. You will get 5 crore, but तुम्हाला 15,000 जमा करावे लागतील. Similarly, 35 years, तुम्ही अजून 5 वर्ष डिले केलं, that money again doubles. You need, instead of 15, you need around 27,000 rupees. So, there is a cost of delay. तुम्ही जितकं डिले कराल इन्व्हेस्ट करायला, तितके
एक्स्ट्रा पैसे तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील. युल गेट द सेम कॉर्पसचा प्रॉब्लेम नाही आहे, बट what when you invest is very important. So the same way I was talking about that, the more you delay saying that, oh, now it is 81, let it go to 77, I will invest when the Sensex is 77. When it was 87, people were waiting for 97. When now it's 81, people are waiting for 77. So we are all in that cycle of when to invest. So the earlier the better. This is right side is Warren Buffett. 99% of his wealth was earned after his 50th birthday. So he's more than 100 billion worth. But if you see त्यांचे जे investment compounding बघा, how it has happened, but towards the later part of his. So the compounding happens in a very fast way if you invest for longer periods. There's another graph which is very interesting. Too many numbers, but मी तुम्हाला सोप्या ह्याच्यात एक्सप्लेन करतो. 25 वर्षासाठी जर तुम्ही निफ्टीमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर पहिल्या बारप्रमाणे यू विल मेक अराउंड 12.5% रिटर्न्स अँड यू विल गेट अराउंड 20 lakhs ऑफ रुपीज. 19.26 जे नंबर आहे 25 वर्षासाठी निफ्टीमध्ये 1 लाख टाकले तर 20 टाइम्स यू विल गेट 20 lakh रुपीज. इन 25 years यू हॅव अराउंड 6,000 ट्रेडिंग डेज, म्हणजे 250 ट्रेडिंग डेज पर इयर, यू हॅव अराउंड 6,000 ट्रेडिंग डेज. यू जस्ट मिस 5 of those best days. 5 बेस्ट डेज म्हणजे मार्केट ज्या दिवशी बेस्ट रिटर्न्स दिलेले, ज्या दिवशी 6,000मधून फक्त 5 दिवस मायनस करा अँड यू इन्व्हेस्ट ऑल युअर मनी फॉर 5,995 days. Out of 6,000 days, you just cut the 5 days and invest for 5,995 days. Instead of getting 20 lakhs, you will get only 12 lakhs. 8 lakhs you have lost. Why? Because you missed the 5 best days. Miss the best 10 days, that 20 lakhs will become almost 9 lakhs. 10 दिवसांमुळे तुमचं 11 लाखाचं नुकसान झालं. Now you will tell me that, you know, who will miss the best days? But तुम्ही best days बघाल, they have always come when there were worst days. They are very close to the worst days. And worst days is when we have all withdrawn our money. Those are the days when we have not invested. And that's why आपलं wealth वॉरन बफेट सारखं कंपाऊंड होत नाही. अँड दिस इज अ ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन. तुम्ही जर 5 दिवस 10 दिवस मार्केटमध्ये मिस केलात तर यू लूज अ लॉट ऑफ मनी. नाव वेअर यू इन्व्हेस्ट. सो ॲज आय सेड, जसं आपण फक्त जेवणात आपण फक्त चपाती किंवा काही असं एकच आयटम घेत नाही. देर आर व्हेरियस थिंग्स. सिमिलरली वी डोंट हॅव ब्रेकफास्ट लंच डिनरसाठी सेम थिंग्स. वी हॅव डिफरंट थिंग्स फॉर ब्रेकफास्ट, डिफरंट थिंग्स फॉर लंच अँड डिफरंट थिंग्स फॉर डिनर. सिमिलरली इन्व्हेस्टमेंटमध्ये पण यू कांट जस्ट हॅव equity. You can't have just bank deposit. You need to have many more. Same way, आपण जेव्हा हेल्थ बघतो, we talk about, there's a gym next door. Is only the gym enough to give good health? It's not. We have heard heart attacks for people who are gymming. So we have to have meditation. Maybe we need to, have some other thing. Maybe, देवळात जातो किंवा helping poor people. It gives satisfaction and controls the mind. So all these things are very important. So similarly, even food, you can't just have water or you just can't have vegetables. You need to have all types of food. Similarly, investing पण, you should invest across all of these. And हे numbers जर बघितले तर तुम्हाला समजेल की why I am saying that प्रत्येक वर्षात equities are not up. कधी गोल्ड वरती आहे, कधी इतर काहीतरी. इफ यू लुक ॲट द सेकंड लाईन, यू विल रिअलाइज दॅट इफ यू इन्व्हेस्ट अक्रॉस इन्व्हेस्टमेंट्स तर तुमचे रिटर्न्स जास्त स्टेबल आहेत. अँड हिअर आपण लार्ज कॅप म्हणतो, मिड कॅप म्हणतो, स्मॉल कॅप म्हणतो. दे हॅव नेवर बीन स्टेबल. असं कधीच झालेलं नाही आहे की ओनली लार्ज कॅप्स आर विनिंग और ओनली मिड कॅप्स आर विनिंग और ओनली स्मॉल कॅप्स आर विनिंग. Every year it's a different story. So the answer is that you need to invest across. Country पण घ्या, geography पण घ्या. It's never that India is winning. US and India are almost opposite. If US is on top, India is largely at the bottom. So it's important that you invest across
these investments, whether it's country, whether it's gold, whether it's deposits, equities, everything, you have to have some proportion to invest, which is called asset allocation. हे एक एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघाल दॅट ओनली इक्विटी इन्व्हेस्टमेंट फॉर द लास्ट 22 years हॅज गिवन यू 20% रिटर्न्स. आणि इट इज आपण जे वॉलिटिलिटी म्हणतो किंवा फ्लक्च्युएशन म्हणतो दॅट इज अराउंड 30%. जर तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन खाली जी बघितली तर 20% रिटर्न्स हॅज कम ॲट 30% फ्लक्च्युएशन. बट तुम्ही जर इक्विटी 65 केलं आणि डेट 35 केलं, इफ यू गिव अ हायब्रिड पोर्टफोलिओ, दॅट सेम रिटर्न इन्स्टेड ऑफ 20 बिकम्स 17 आणि तुमचं जे फ्लक्च्युएशन आहे दॅट ड्रॉप्स टू 20. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू मिक्स युअर इन्व्हेस्टमेंट्स वेल टू रिड्यूस द फ्लक्च्युएशन. नाहीतर पीपल कीप वॉचिंग की इन्व्हेस्टमेंट ड्रॉप बाय 10%, 20%. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट्स आय विल नॉट dig into this. I think everybody knows what they are. But हा जर ग्राफ बघितलात for the last 20 years, हा जर ग्राफ बघितलात, if you do a SIP in the Sensex, तर तुमचं जे ॲव्हरेज व्हॅल्यू ॲट विच यू हॅव बॉट द युनिट्स, ॲव्हरेज व्हॅल्यू इज अराउंड 20,000 सेन्सेक्स आणि आजची व्हॅल्यू आहे साधारण 80,000. सो एव्हरी युनिट दॅट यू सेल यू कॅन मेक अ 60,000 प्रॉफिट. That is how long term मध्ये you can make more money, and this is only the Sensex, but you can do it in any SIP. Every unit will give you around 60,000 profit. Systematic plans मध्ये SIP आहेत, systematic withdrawal आहे, systematic transfer आहे. I'm not getting into this, but I'm sure all of you know what this is. Withdrawal plans are not very popular, but they are very tax efficient. If somebody needs regular income, then this is a good option to consider because of tax efficiency. And how they work. Ata, this is the last section, and it's a very, I would say, an important section. Expectations versus reality. All of us expect आज पैसे, आणि initially we in the introduction we were told that आज पैसे टाकले तर we need some good return, and we also get these calls. एक last 1 month तुमचा फंड बरोबर your fund has not performed, का परफॉर्मन्स का खराब आहे. एक महिन्यात how do we judge a fund? Because somebody is doing well, we feel that तुमच्या पण फंड ने एक महिन्यात you should have got good return, and people say that त्या फंडने 5.5% रिटर्न दिले, तुमच्या फंडने 5.2% दिले, 0.3% का कमी आलं. People ask those questions. 1 month performance, which is what I'm saying, expectations versus the reality. Can anybody guess what this picture is about? Somebody said it. The moon surface. Okay. जवळून जर बघितलं तर this is how the moon looks. आणि लांबून बघितलं तर इट लुक्स रिअली ब्युटिफुल. सो दिस इज, वन इज एक्सपेक्टेशन्स अँड वन इज द रियालिटी. द रियालिटी इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम द एक्सपेक्टेशन. नाव आपण जर एक 20 वर्षाची SIP ट्रॅक केली तर दिस इज हाऊ इट लुक्स. दर दिवशी वी आर ट्रॅकिंग इन मंथली. तर जे ग्रेड सर्कल्स आहेत यू विल सी द फॉल इन द मार्केट, आणि त्यावेळेला यू मे गेट लिटिल पॅल्पिटेशन्स. म्हणजे आपण ते ECG मध्ये बघतो ना, यू विल फील दॅट वे की माझे पैसे कमी जास्त होत आहेत. बट तुम्ही जर मंथली ऑब्झर्वेशन न करता जर तुम्ही SIP 3 वर्षातून एकदा जर बघितली तर ते जे फ्लक्च्युएशन्स आहेत ते तुम्हाला दिसणार नाहीत. यू विल फाइंड दॅट इट इज डुईंग अ गुड जॉब. 10 वर्षातून एकदा जर SIPचे नंबर्स बघितले तर दिस इज हाऊ इट विल लुक, आणि 5 वर्षात बघितले तर दिस इज हाऊ इट विल. सो एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी इज देअर, बट वॉट इज इम्पॉर्टंट इज तुम्ही हाऊ डू यू व्हिज्युअलाइज दॅट. इफ यू लुक ॲट युअर इन्व्हेस्टमेंट्स ओवर लॉंगर पिरियड्स ऑफ टाईम यू विल फील मच बेटर. इमॅजिन यू हॅड इन्व्हेस्टेड 10 years बॅक. टुडे यू वुड हॅव फेल्ड, ओ व्हेरी गुड, आय पुट इन सो मच ऑफ मनी. मी बघितले पण नाहीत कसे इन्व्हेस्टमेंट झाले, बट इफ यू ओपन इट टुडे यू विल रिअलाइज दॅट यू मेड अ लॉट ऑफ मनी. But if you have seen that every day, I am sure that 2020 मध्ये जेव्हा मार्केट 40% पडलं होतं त्यावेळेस you would have withdrawn some bit of your money.
and if you hadn't seen that fall, तर आज तुम्ही you would have seen the Sensex at 80,000 plus. So it's very important की एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटी काय आहे याचं you have to have that तालमेल. And this is what I mean की हे Sensex, this is how the Sensex has grown. Sorry. But if I look at Sensex कसं गेलंय, so if you look at how the Sensex has grown, हे जे every 10,000 बघा किंवा 20,000 बघा, 30,000, I've just taken the milestones, 10,000, 20,000, 30,000, पण प्रत्येक माइलस्टोन रीच जेव्हा आपण त्या माइलस्टोनवर सेन्सेक्स गेलेला आहे त्याच्या आधी ते किती पडलं आहे ते बघा. वी फील दॅट 10 ते 20 हे डायरेक्ट गेलं असणार, पण नाही. 10पासून 8,000 झालं आहे, त्याच्यानंतर 20,000 झालं आहे. 20वरून डायरेक्ट 30 नाही झालं आहे, 20वरून 8,000 झालं आहे ड्युरिंग ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस, त्याच्यानंतर 30,000 झालं. 30वरून डायरेक्ट 40 नाही झालं आहे, इट हॅज फॉलन टू 29,000. 40वरून 50 नाही झालं, इट हॅज फॉलन टू 25 अँड देन बिकम 50. सो एव्हरी राईज हॅज अ फॉल. सो यू हॅव टू अज्युम दॅट 80वरून 90 होताना इट विल फॉल, बट वी डोंट नो हाऊ मच. वेदर इट्स अ क्वेश्चन ऑफ वेदर and not a question of when. So whether it will happen or no, 80चं 90 होणार का? The answer is full bold capital yes. But कधी होणार? Very difficult, very difficult to predict. So the answer is please wait. It will happen. So this is all about markets. It's about behavior, how we behave with the markets and not how the market behaves with us. Thank you so much. I open the floor for questions. Any questions? Okay. Okay. Just now you mentioned that SWP is not so popular. Now why is that so? If am I doing SIP, it's natural that at one point of time I would like to withdraw for my retirement. Can you explain? Yeah, so, I'll just add to that question. Actually, I was about to ask. Yeah. There are a lot of theories which are there as to how you should go on investing regularly. Fine. But at least going by my age profile, or possibly many of them, there is a need for me to start withdrawing. Now, being a greedy person, I want to withdraw, but at the same time look at the minimum loss during my withdrawal. So is there any good way that whatever I had broadly, they say 7 to 8% of your corpus you should not. Is there a better way or alternate way of withdrawing, but at the same time retaining the potential or minimum depletion in my future goal? Is there any way? So I would say there are two parts to this. There are two parts to this. One is, I expect only a guidance. yeah, there are two parts to this. One is goal-based investing. So if I look at it from that angle, and I am, looking at my goal, I should invest for that period, okay? And I should withdraw closer to my goal, and through the SWP or STP route, I would call it STP, move the money from equity to a less riskier asset, which is called STP. You move it from, say, equity to hybrid or equity to debt. That is one way of, that is goal based. Suppose you want for your children's marriage, okay? Now if your child's marriage, say, was in 2020, okay, in just before COVID or around in March, you have gathered, say, 50 lakhs, it will become 20 lakhs or 10 lakhs or 20 lakhs. So that's a big shocker for you. So ideally for all goals, you should ensure that to avoid these fluctuations, you should start withdrawing it maybe 3 to 4 years earlier in a graded manner. That is one way. Now the second part is SWP. SWP is largely used for regular income for those who are looking, typically retired people.
Now, what retired people do is they look at annuities, as an income factor. But if you look at SWP, they are found to be more tax efficient than any other form of withdrawals. They give you a better, I would say a tax efficient, you pay lesser taxes on your withdrawals. Plus you make gains as well in that. And even if you have invested in a equity portfolio. So that's the advantage. The reason why you're saying why people are not using SWP, perhaps we need to educate them in a better manner. SIPs have become very popular. Mutual funds today are used more for accumulation. They are not used for decumulation. Like he rightly said, they are not used for withdrawing for your, people are withdrawing for their goals, but they are withdrawing lump sum money. They are not withdrawing it in a planned manner. They are not using mutual funds for decumulation, which is like like I said, there could be very few people. You see, mutual funds have become popular only in the last 2-3 years. How many people would you find has a 5 crore corpus for mutual funds when they have turned 60? Handful. So, but as we progress, you'll have many more people who will retire with a mutual fund corpus of 5 crore and they would need regular income, and SWP would be very, very efficient for them. And it will start gathering popularity like SI. Yes? In many countries, the equity, follow the unemployment figures. Like USA, the equities track very closely the unemployment figures. How come in India there's a disconnect? That is one thing. Second, I'm quoting some government figures. In 2011, the manufacturing GDP to total GDP was manufacturing GDP to total GDP was 18.3. India? In India. Yeah. And pre-COVID it was 14.72. Now both are calculations based on the same basis. Yeah. And after COVID there was a slight drop of 14.70. So again we find that in other countries, the equity will track manufacturing GDP like Dow Jones and other things. How come there is a disconnect in India? So your question was why, if there is more unemployment in India, why equity is not tracking that? The reason is that India is not a formal economy. Formalization in India has only started last 2-3 years. US is a very, very formal economy. Everything is tracked. From unemployment, every rupee is tracked in the bank account. In India, as we progress, you'll realize that unemployment will impact equity markets. Today it doesn't, because the formal economy is what is tracked today. And the formal economy is doing extremely well today. There are enough jobs. And why is the market running? The market runs today, as I said initially, because of the middle class. The middle class has got reasonably good amount of money. We are a savings economy. We still save good amounts of money. Even if tomorrow there's a rainy day, even if somebody loses a job, people lost jobs in COVID. But how many months did the economy suffer? It didn't suffer much. Why? Because we have a reasonably good savings pool. We don't touch our savings which are meant for the rainy day. Why is India a savings economy compared to others? We don't have a proper social security system. We have to have our own money. All of us here, I don't know how many of you have pensions, but I'm sure very less people. All of us here need to have our own corpus for retirement. And we don't touch that. We know that we need money for the rainy day. That's the reason, unemployment does not impact India much. But as we formalize, we will have those issues that the US faces. US the savings rate is very less. Moment you're unemployed, you have a problem in life, your father and mother are also not going to help you. You know that. In India, you can say, I need 5,000, message your parents, they will immediately send you maybe 10,000. US, that culture is not. So that
impacts the market. You spoke about manufacturing. Obviously, that I spoke earlier that India is trying to increase that number because that is where jobs are going to be created. More effective or efficient, where more money can come into the system. Those type of jobs which have a 5 times more impact will be through manufacturing and not through services. So that number will increase going forward. I am going to talk about the fixed income asset allocation. The puzzle in the mind is the fixed income has 3 categories: the annuity debt, then the tax effective debt, and taxable debt. And I have horizon of 30 to 35 years, person retiring at 60. You said that interest rates are in India going to go down. If 100 is the amount allocated for fixed income, how much you will allocate to the annuity class, because lifetime I am locking in that rate. And today your opportunity is 8%, 8.5% the companies are offering. So how much we should lock in into that annuity? So very good question. You said you're at 60 and you want to allocate till say 90, 30, 35 years. So I would say that the period is so long that you must have a larger, I won't say how much percent, but you must have a very larger component allocated to equities. Correct? The second component perhaps is a hybrid component, and the third component is a liquid component, where I would say that what is the money you're going to use in the next 5 years will be allocated to the liquid component. Okay? And then keep rotating that. The next 5 years will be hybrid. And beyond that, everything is equity. And keep rotating that, keep moving equity to hybrid, hybrid to liquid. So you are not allocating to the debt fixed income category. I told you liquid is debt. The first 5 years has to be liquid. Liquid is debt, I mean debt. So because that is where you can't expect that money to fall or go below. But equities can be beyond 10 years. So suppose I am starting today. Whatever money I need beyond 2034, okay, that money can certainly be in equities. Whatever money I need beyond 29 to 34, that can be in a hybrid instrument, which is a mix of equity and debt. But whatever money I need from 24 to 29 has to be in a debt asset. Annuity, no. Annuity, I have not heard, that they give very fancy rates and whether they maintain it. But still, if you feel in the next 5, so I would put it in another way. I would say that in the next 5 years, you get debt returns from any asset class. Fair enough. And in the 5 years after that, any asset class that gives you hybrid returns. Fair enough. So, but you cannot ignore equity because of 30-35 period and inflation is the biggest challenge. See, the equity wealth creation goal, it keeps happening. Yes. I was looking at whether fixed income has a place in the portfolio or not. It has. For all near-term goals, fixed income is the asset Long class. term. Long-term, I got the answer. because long-term, it will not give you those type of returns. See, fixed income is meant for lower risk, unless your risk profile is that way. So, if your risk appetite is low, then you should go for fixed income. Sure. Thank you. Sir, can you highlight taxation aspect from this PTM? So equity has got 2 types of taxes, short term and long term. Short term is 1 year, less than 1 year. If you have capital gains, I think it's around 15%. And long term is, I think it's 15 has become 20 if I'm not mistaken. 20. And beyond 1 year, it's 12.5%. Long term capital gains. So that is for equity. Fixed income is all slab rates. Debt is slab rates. There's another category where it is 2 years is short term, which is slab rates. Anything that is neither equity nor debt is in the middle. It has got 2 years of short term, which is slab rates. Beyond 2 years, it's 12.5%. So this is how the taxation works. It's much more efficient to be in any of these asset classes if you are a long-term investor because of the 12.5% tax rates. Anyone else?
Firstly, I'll take one question, sir. Do you think earnings are getting impacted, companies' earnings in this current cycle? So I would say that there will be short-term impact on earnings. If there is a challenge, like I said, geopolitical risk is a challenge, and but it doesn't look like the impact will be very large, because remember that India is a inward-looking economy, because we have got 140 crore people, and all of them are moving up the income scale. All of them are moving up. That demand itself, and 140 crore, if you talk to any person in a foreign country, and I can vouch because of the people that come to visit our company from overseas, it's a huge number. We are like 3 to 4 times the US population. So that population itself, when it starts consuming, and I told you that we are at $2,500 GDP per capita, when we move to 8,000, which is like 3 times, imagine when we start consuming the amount of stuff that we will consume. So that itself is enough for, to sustain these. The only thing that we need is, we spoke about valuations, the only thing that we need is perhaps more companies to come to the market. Once that comes, even that valuations will, simmer down, because you will have more stocks, to run after the amount of money that is there. Widening the universe. Yes. So, Mr. Sati, can we, actually we're on the top of that, we can just consult separately. So, I would like to thank Mr. Satish Prabhu, Mr. Dinesh and Neha ji. Thank you so much for holding a program for us, and I thank Franklin Templeton for that. We'll close